तसं गेल्या वर्षापासून मी दिनदर्शिका कल्याण शहराकरता काढतो आहे। गेल्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 विशेष गुण घेऊन 12 महिन्यामध्ये आम्ही ते घेऊन त्याची एक दिनदर्शिका केली होती। आणि यावर्षी आम्ही ही दिनदर्शिका करत असताना कल्याण शहरामध्ये जे विविध मान्यवर आहेत, अनेक रत्न आहेत, त्यातले काही 12 रत्न आम्ही सिलेक्ट केले आहेत आणि त्यांची माहिती ही कल्याणकरांच्या समोर मी आजच्या पिढीला यातली काही रत्नचा थोडा विसर पडलेला आहे। मी डॉक्टर आनंदीबाई जोशी या जगात आपल्या देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर हे अनेकांना माहितीच नाही। या निमित्ताने आमचा एक प्रयत्न आहे की डॉक्टर आनंदीबाई जोशींची माहिती ही आमच्या कल्याणपासून सगळ्यांना व्हावी। ही कल्याणमधल्यात अनेकांना माहिती नाही। वासुदेव बळवंत फडके आद्य क्रांतिकारक यांचा आजोळ कल्याणचा आहे, ही देखील माहिती आमच्या कल्याणकरांना अभिमानास्पद आहे। रामभाऊ कापसे राज्यपाल, खासदार अशा अनेक त्यांनी पदं भूषवली, त्यांची महती ही सगळ्यांसमोर द्यावी असे 12 जणांना आम्ही मुद्दामून यामध्ये घेतलेलं आहे। खरं तर अशी यादी खूप मोठी आहे, पण आवर्जून आम्ही या 12 जणांची माहिती या कॅलेंडरमध्ये दिलेली आहे। आणि आजच्या दिवशी या 12 जणांच्या परिवारातले जे लोक आहेत, म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या फॅमिलीमधले, डॉक्टर रामभाऊ कापसे यांच्या फॅमिलीमधले, नंतर आमचे वासुदेव बळवंत फडके यांचा आजोळ आहे त्या फॅमिलीमधले, नगराध्यक्ष, विरोधी पक्षनेते धुळपसाहेब, कदमसाहेब, डी.पी. लोहार असे अनेक जे मान्यवर आहेत, कल्याणचे आमचे मोती आहेत, विशेष व्यक्ती आहेत, त्यांच्या परिवारातल्या लोकांचा सत्कार आदरणीय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी या सर्व मान्यवरांचा सत्कार करत आहोत। आणि आनंदीबाई जोशींचं स्मारक देखील होतं आहे कल्याणमध्ये, त्याला देखील भरघोस निधी देखील माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला आहे। आणि हा विलक्षण योगायोग या निमित्ताने या ठिकाणी घडून आलेला आहे। आणि हा असा एक वेगळा कार्यक्रम, असं नियोजन कल्याणमध्ये आम्ही केलेलं आहे।